नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. पहलगाम आतंकवादी हल्ल्याचेर संवसारभरातल्या देशांनी दुःख परगट आयला. भारताच्या एकचाराक तेको दिवपा खातीर संवसारीक फुडाऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या कडेन संपर्क साधलो. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीस हांणी प्रधानमंत्री मोदी वांगडा फोनाचेर उलयतना जम्मू काश्मीरातल्या आतंकवादी हल्ल्याचो खर निशेध केला. मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीन रामगुलम हांणी प्रधानमंत्री मोदी हांकां फोन करून आतंकवादाच्या झुजात दोनूय देश एकवटीत आसात अशें सांगलें. नेपाळचे प्रधानमंत्री के.पी. शर्मा ओली हांणी ह्या आतंकवादी हल्ल्याचो खर निशेध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी काश्मीरातल्या पहलगामात जाल्ल्या आतंकवादी हल्ल्यात मरण आयिल्ल्यांक आर्गां ओंपल्यात. निरपराध लोकांक मारपी ह्या आतंकवाद्यांक माफ करचे नात अशें तांणी सांगलें. जम्मू काश्मीरातल्या बैसररान रान वाठारातल्या हल्ल्याच्या सुवातेर आयज गृहमंत्र्यांनी भेट दिली. तशेंच अनंतनागच्या सरकारी वैजकी महाविद्यालय हॉस्पिटलांत जखमींचे भलायकी विशीं चवकशी केली. अधिकृत सुत्रांनी दिल्ले म्हायती प्रमाण काल पहलगाम हल्ल्यात थळाव्या 2 लोकां सयत 26 पर्यटकांक मरण आयलें. पुलिसांनी आनी गुप्तचर संस्थांनी ह्या तिगाय हल्लेखोरांचे रेखाचित्र जाहीर केल्या. पहलगामात जाल्ल्या हल्ल्याक लागून काश्मीर देगण वाठार दिसभर पुराय बंद दवरला. चडशीं दुकानां, मुखेल बाजारपेठ, थळावे उद्देग आनी उत्पादन युनिट बंद आसात. मजगतीं लष्कर-ए तैयबा हे आतंकवादी संघटने कडेन संबंदीत आशिल्ल्या रेझिस्टन्स फ्रंट पंगडान ह्या हल्ल्याची जापसालदारकी घेतल्या. सुरक्षा दळान ह्या हल्ल्याच्या सूत्रधारांक धरपा खातीर सोद मोहीम खर केल्यात. इतले मजगतीं गोंयचे मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी ह्या आतंकवादी हल्ल्यात मरण आयिल्ल्यांक आर्गां ओंपल्यात. ह्या घडणुकेचो निशेध करतना मुखेलमंत्र्यांनी म्हळां, Condemnation message on behalf of the government of Goa. We strongly condemn the terror attack in the Pahalgam, Jammu and Kashmir on April 22. We offer our deepest condolence to the families of the victim and pray for the early recovery of all the injured. The government of Goa is fully support the government of India's efforts to bring the terrorist predators to justice. We stand united with the people of Jammu and Kashmir and all Indians in rejecting the terrorism and upholding the peace, harmony and the rule of law. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी देशाच्या आतंकवादा आड शून्य सहिष्णुताय धोरणाचेर भर दिलो. पहलगाम हल्ल्याच्या गुन्यांवकारां आड सरकार फावो ती कारवाय करतले अशें तांणी सांगलें. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज काश्मीर देगणांतल्या सध्याच्या सुरक्षा परिस्थितीचो तिनूय सेवांच्या वरिश्ठ अधिकाऱ्यां कडेन नियाळ घेतलो. संरक्षण सुत्रांनी सांगलें, लष्करी मुखेल जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल मुखेल ॲडमिरल दिनेश त्रिपाठी, वायुसेनेचो मुखेल हवाई मार्शल A.P. सिंग आनी हेर वरिश्ठ अधिकाऱ्यांनी पहलगाम आतंकवादी हल्ल्या उपरांत सध्याच्या सुरक्षा परिस्थिती विशीं राजनाथ सिंग हांकां म्हायती दिली. काल पहलगामात जाल्ल्या आतंकवादी हल्ल्या उपरांत केंद्रीय नागरी विमानन मंत्री के. राममोहन नायडू हांणी गृहमंत्री अमित शाह हांच्या वांगडा श्रीनगर सावन दिल्ली आनी मुंबय खातीर अदीक विमान उड्डाणां आयोजीत करपा विशीं चर्चा केली. सगळ्या विमान कंपन्यां वांगडा बेगोबेग बसका घेवन विमान कंपन्यांक नियमीत भाडे पातळी दवरपाचे निर्देश दिल्यात. तशेंच हल्ल्यात मरण आयिल्ल्या पर्यटकांची कुडी आपल्या मूळ राज्यांत व्हरपा खातीर पुराय सहकार्य दिवपाचे निर्देश दिल्यात. दिल्ली आनी मुंबय खातीर दरेकी 2 विमानांची वेवस्था केल्या अशी माहिती नागरी विमानन मंत्रालयान दिल्या. एअर इंडिया आनी इंडिगो कंपनीन जम्मू काश्मीरात आडकून पडिल्ल्या पर्यटकां खातीर विमानांची संख्या वाडयल्या अशें सोशल मिडियाचेर जाहीर केला. तशेंच तिकीट रद्द केल्ल्या प्रवाशांक परतावो दिवपाची वेवस्था सुरू आसा. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आनी काँग्रेसीचे वडील फुडारी राहुल गांधी हांणी पहलगाम आतंकवादी हल्ल्या विशीं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कडेन उलयतना आतंकवादाच्या झुजा आड तेंको दिलो. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात श्री खरगे हांणी सांगलें, ह्या आतंकवादी हल्ल्याच्या गुन्यांवकारांक खर ख्यास्त दिवची. राहुल गांधी हांणी सांगलें की बळी पडपी कुटुंबांक न्याय मेळपाक जाय. पहलगामातल्या आतंकवादी हल्ल्या विशीं म्हायती मेळोवपा खातीर राहुल गांधी हांणी जम्मू काश्मीरचे मुखेलमंत्री ओमर अब्दुल्ला हांचे कडेनूय चर्चा केली. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 4 दिसांत उदेंत मध्य प्रदेश, अस्तंत उत्तर प्रदेश, बिहार आनी ओडिसात उश्णतायेच्या ल्हारांचो अदमास उक्तायला. तशेंच फुडल्या 7 दिसांत कर्नाटक, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, केरळ, माहे, तामिळनाडू, पुडुचेरी आनी करायकलात हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय IMDन उक्तायला. IPL T20 क्रिकेट सर्तीत आयज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानार सनरायझर्स हैदराबाद आनी मुंबय इंडियन्स पंगडा मजगतीं खेळ जातलो.
हो खेळ सांजे 7:30 वरांचेर सुरू जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 नमस्कार. 233